झोप आणि जाग याचं चक्र जर बिघडलं असेल तर तुमच्या हातात झोप येणं नाही आहे, पण जागं होणं आहे. जसं सर सकाळी 4:30ला उठतात, हे उठण्याची वेळ निश्चित करा. 4:30 कदाचित जरा अघोरी वाटेल काही लोकांना. 5:30, 6:30 एक वेळ निश्चित करा की ज्यावेळी उठायचंच, कुठल्याही हलतीत झोप येत असली तरी, आणि रात्री 2 आणि 3ला झोप लागली, मग दुसऱ्या दिवशी 9ला उठलो, 10ला उठलो, मग ते चक्र बिघडून जातं. ते चक्र सुरळीत करायचं असेल तर उठायची वेळ निश्चित करा. मुलमुले सर, आपल्याला पुढचा प्रश्न असा आहे की सगळं व्यवस्थित चाललंय, जेवण व्यवस्थित आहे, काम छान चाललंय, व्यायाम चाललाय, रात्री मात्र झोप येत नाही. मग आपण परत उठून टी व्ही बघायला बसतो, उशिरापर्यंत टी व्ही बघतो, पुढे झोप होत नाही, त्याच्यानंतर दुसरा दिवस आपला खराब होतो, ॲसिडिटी होते, चिडचिड होते. यामागची नेमकी काय कारणं असू शकतात आणि अशा वेळी आहारामध्ये आपण काही बदल केला तर आपल्याला झोप चांगली लागू शकेल का? आहाराचा संबंध आहे, पण एरवी झोपेचा संबंध हाच आहे. झोपेचं हेल्थ सारखं आहे, ती असेपर्यंत कोणालाच त्याचं अप्रूप नसते. एकदा उडाली की मग माणूस बेचैन होतो, तळमळतो. तेव्हा मला असं वाटतं की नियमितपणा आयुष्यामध्ये, आणि झोप ही अशी गोष्ट आहे की ती डोक्यामध्ये एक क्लॉक आहे, बायोलॉजिकल क्लॉक. झोप आणि जाग याचं एक क्लॉक. तुम्ही ते दिवसाचं बिघडवलं तर रात्रीचं बिघडणार. उशिरापर्यंत जागून, बरं काय मर्दुमकीने सांगणारे लोक मला भेटतात की नेटफ्लिक्समध्ये पूर्ण सिरीज पूर्ण करून टाकली, रात्री 2 वाजेपर्यंत नॉनस्टॉप पाहून टाकले सगळे. काय झोपेचं खोबरं, बरं झोपेचं खोबरंच होते, झोपेची पपई होत नाही, झोपेचा साबुदाणा होत नाही, खोबरं का बरं होते? नंतर मला कळलं की ते खोबरं जसं घासून कीस पाडतो ना माणूस, तेव्हा चिंता ही कीस पाडतो कुठल्याही गोष्टीचा, झोपेचं खोबरं होणार आहे. तेव्हा झोप आणि जाग याचं चक्र जर बिघडलं असेल तर तुमच्या हातात झोप येणं नाही आहे, पण जागं होणं आहे. जसं सर सकाळी 4:30ला उठतात, हे उठण्याची वेळ निश्चित करा. 4:30 कदाचित जरा अघोरी वाटेल काही लोकांना. 5:30, 6:30 एक वेळ निश्चित करा की ज्यावेळी उठायचंच, कुठल्याही हलतीत झोप येत असली तरी, आणि रात्री 2 आणि 3ला झोप लागली, मग दुसऱ्या दिवशी 9ला उठलो, 10ला उठलो, मग ते चक्र बिघडून जातं. ते चक्र सुरळीत करायचं असेल तर उठायची वेळ निश्चित करा. दिवसभरातला आपला रात्री 60 नंतर तरी माणसाने रात्री जेवू नये, किंवा लाईट खावं, किंवा जसं सर सांगतात सूर्यास्ताच्या पूर्वी खावं किंवा सूर्यास्ताच्या वेळी खावं. आपल्या जीवनशैलीमध्ये रात्री 11 आणि 12 वाजता आपण बसतो, म्हणजे आपण इतर कारणासाठी 9 वाजेपासून बसतो, आणि त्याच्यानंतर मग जेवायला मराठी आता अभिजात भाषा झालेली आहे. त्याच्यामुळे आता आजचा कार्यक्रम पाहून मला असं वाटतं की 1:15 वाजला तरी लोक इतक्या उत्साहाने बसलेले आहेत. कार्यक्रम चांगला बसला तर प्रेक्षक शेवटपर्यंत बसून राहतात. कार्यक्रम नीट नाही बसला तर प्रेक्षक उठून चालायला लागतात. या बात आहे. त्याच्यामुळे झोपेचं तंत्र असंच आहे. एक वेळ निश्चित करा, व्यवस्थित आहार नियमित घ्या, लाईट घ्या वरचेवर. फूड इज द मोस्ट ॲडिक्टिव्ह सबस्टन्स इन दिस वर्ल्ड. माणसं जेवढी कॅलरीज खर्च करू शकत नाही तेवढी शरीरात कोंबतात, त्यावेळी सगळं बिघाड सुरू होतो. माझ्या मते अर्ध्या गोष्टी हृदयाच्या विकाराशी संबंधित बऱ्या होतील जर तुम्ही आहार नियंत्रित ठेवाल. आयुर्वेदामध्ये मिताहाराची कल्पना आहे. कमीत कमी असावा आहार. जितकं कमी खाल तितकं अधिक जगाल. क्या बात आहे.